जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. ओम विश्वासमिंदम सर्वः. या मंत्रपठणानं सर्वत्र सर्व जागे झाले. ती पहाट आता जरा वेगळीच रम्य जाणवत होती. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. सर्व काही शांतपणे पार पडत होतं. आता राधा माता नाही, किंबहुना राधानगरीही नाही. ना दुर्योधन, ना तो कपटी छळ करणारा शकुनी मामा, किंवा स्वतःच्या डोक्याबरोबर वारंवार छळ करत असणारे ते सगळे विचार. न राजदंड, न पितामह भीष्म, न अपमान केलेले ते गुरुद्रोण. डोळ्यापुढे फक्त सिंहासारखी एक मोठी छटा घेऊन उभे असलेले भगवान परशुराम आणि त्यांना पाहत शिकत असलेला तो कर्ण. जणू काही तो परत एकदा एक विद्यार्थीच झाला होता. त्याने गुरुदेवांकडून जे जे शक्य होतं ते सर्व काही शिकण्याचा प्रयत्न केला. मंत्र अगदी त्याला तोंडपाठ झालेले होते. आणि आता गोष्ट इथवर येऊन पोहोचली होती की बाकी सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दलचा द्वेषही उत्पन्न व्हायला लागला होता. भगवान परशुरामांचा कर्ण हा एक आवडता शिष्य झाला होता. पण मधून मधून ते कर्णाला कलिंग देशाकडे चल म्हणायचे. आणि जेव्हा जेव्हा कलिंग देशाची गोष्ट यायची, कर्णाच्या मनात एक वेगळीच भीतीची पाल चुकचुकायची. त्याला वारंवार भीती वाटायची की त्याचे आप्तीय, त्याचे नातेवाईक त्या कलिंग देशात आहे. तो भगवान परशुरामांबरोबर कधी गेला आणि जर त्याला कुणीही ओळखलं आणि ही गोष्ट जर परशुरामांना माहिती पडली तर त्यांच्या त्या अतिभयंकर क्रोधाला त्याला सामोरं जावं लागणार होतं. पण तशी परिस्थिती कधीही येऊ शकत होती. दिवस चांगले चालले होते. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्यात जात होता. मंत्रपठणाने विचारही दूर होत चाललेले होते आणि स्वतःमध्ये एक वेगळा बदल कर्णाला जाणवत होता. वादविवाद, शस्त्रशास्त्र, हे सर्व काही. पण कलिंग देशात चलण्याचा कुठलाही फरमान आलं की त्याला भीती वाटत असे. काही ना काही कारण देऊन तो नेहमी टाळत असे. का दुपारी मन असंच उदास होतं. त्याला काहीच करावंसं वाटत नव्हतं. पण आपण आता मंत्रपठण शिकलेलो आहे, आपण ब्रह्मास्त्र विद्या शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, तर जंगलात जाऊन काही वेळ घालवावा असं त्यानं ठरवलं. तो दुपारी जंगलात आला आणि कर्णानं श्वापद शोधायला सुरुवात केली. त्याला कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी शिकार करावी आणि त्यासाठी तो घटका एका नदीच्या किनाऱ्यावर बसून राहिला. तो जरा जुने सगळे दिवस आठवायला लागला. शोण, राधामाता, अधिरथ बाबा, वृषाली, सत्यसेन, त्याला सेनापती म्हणत उंच शिखरावर नेऊन ठेवणारा त्याचं सैन्य आणि त्याचा अत्यंत जीवलग मित्र दुर्योधन, किंबहुना अश्वत्थामा ही थोड्या वेळासाठी त्याच्या डोक्यात घुंगावला. पण जशी गोष्ट गुरुद्रोणांची आली तो विचार लगेच फटकारला. तो उठून उभा राहिला आणि परत जायला निघाला. तितक्याच बाजूच्या झुडपातून सळसळ असा आवाज झाला. कर्ण सावरला. त्या ठिकाणी न पाहता अगदी आवाजाच्या भरोशावर कसा भेद करायचा हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. त्यानं नेम धरला आणि सर्रकन बाण सोडला. सुई 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 करत बाण सर्रकन श्वापदाच्या डोक्यात शिरला. त्याने जोरदार हंबरडा फोडला. हंबरडा फोडल्याबरोबर कर्णाच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण कुठल्या तरी गायीवर नेम धरला हे त्याच्या लगेच लक्षात आलं. तो वाऱ्याच्या वेगानं त्या गायीपर्यंत पोहोचला. तिच्या डोक्यात अगदी आतपर्यंत मेंदूत तो बाण रुतलेला होता. कर्णाला काय करावं आणि काय नको त्याला कळतच नव्हतं. तो विव्हळायला लागला. त्यानं अत्यंत पराकाष्ठाचे प्रयत्न केले. रक्त वाहणाऱ्या त्या डोक्यातून बाण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे अस्वस्थ झालेली ती गाय आणखी जोराजोरात हंबरडा फोडायला लागली. गौहत्येचं पाप आपल्या डोक्यावर चढणार की काय याची भीती कर्णाला वारंवार वाटायला लागली. एक ब्राह्मण फार दुरून आवाज देत होता. शुभदे, ए शुभदे, अगं ए शुभदे, अगं कुठे गेलीस ग? असं म्हणत म्हणत तो ब्राह्मणही तिथं आला आणि त्यानं गायीची अशी अवस्था बघितल्याबरोबर त्यानं तिच्याही पेक्षा मोठा हंबरडा फोडला. कर्ण बाजूलाच उभा होता. पण त्यानं संन्यासाचे कपडे घातल्यामुळे त्यानं अशी शिकार केली असावी या गोष्टीवर ब्राह्मणाचा विश्वासच बसत नव्हता. तो धाय मोकलून रडायला लागला. कर्णाच्या खांद्यावर आपले दोन्ही हात टेकत म्हणाला, आज माझं सर्वस्व गेलं. या गायीच्या दुधावर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करत होतो.
आता मी तुला तरी काय देऊ संन्यासा, मी तुला तरी काय देऊ. असं म्हणताच कर्णाला स्वतःची चूक जाणवली. त्याने त्यांना सांगायला सुरुवात केली, ऐका, माझी गोष्ट ऐका. तुमची ही गाय शुभदा, हिचा शिकार माझ्या हातून झालाय. हा बाण मी चालवलाय. तुम्हाला 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 मी या बदल्यात 1 नाही 2 नाही 5 गायी देऊ करील. मला माफ करा, मला माफ करा. असं म्हणताच ब्राह्मणानं त्याच्याकडे पाहिलं. क्रोधाग्नी धगधगला, तो चवताळला आणि त्यानं रागाच्या भरात कर्णाला जोरदार धक्का दिला आणि त्याला म्हणाला, बाजूला हो, माझ्यापासून लांब राहा. गौ हत्येचं हे खूप मोठा श्राप तुझ्या डोक्यावर लागला आहेस. तू कोण आहेस मला माहिती नाही, पण तू हे जे काय केलंस ते खूप चूक केलंस. महारथी